हे काय आहे? काळी पावली आहे आणि हे टाचणे आणि बापरे. माया हे काय आहे? नाही 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 मी नाही इथे ते अबीर हळद कुंकू वगैरे पण आहे. मी वेदाला सोडणार नाहीये. माया, म्हणजे तू माझ्या वेदावर काही जादू केलीस. तिला वश करून घराबाहेर घेऊन गेलीस आणि तिला मारण्याचा. अथर्व, हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात द्या. कारण ही आत्ता जर या घरात राहिली ना तर मी हिला सोडणार नाही. अनन्या, काय चाललंय? काय आरडाओरडा चाललाय? आई हे बघ, हे सगळं मायाच्या पर्स मध्ये होतं. नाही 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 मॅडम. माया, काय हे सगळं? अहो नाही मॅडम, मला नाही माहित माझ्या बसमध्ये या सगळ्या गोष्टी कशा आल्या. माझा काही संबंध नाही यांच्याशी. माया, अगं तुझ्या पर्समध्ये काय ठेवलंय हे तुला माहिती नाही काय? आम्ही ठेवलंय का सगळं सामान त्याच्यात? अहो आत्या, मी खरंच सांगते, हे सगळं माझं नाहीये. हे मी कसं ठेवू शकते माझ्या पर्समध्ये? माया, खोटं नको बोलूस. या सगळ्या वस्तू तुझ्याकडे कशा आल्या? अगं तेच मी म्हणते, या अशा वस्तू माझ्याकडे आल्याच कशा? मला खरंच माहित नाही. मी खरं सांगते. पण या सगळ्या वस्तू काळी जादू करायला वापरतात ना? माया, हे सगळं सामान का आहे तुझ्या पर्समध्ये? नाही 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 मी नाही. माया, पास. संकटामागून संकट येत आहेत आणि तू या अघोरी वस्तू अशा घरात घेऊन येतेस? काय अर्थ काय घ्यायचा या सगळ्याचा आम्ही? अहो मॅडम, मी खरं सांगते, मला नाही माहिती माझ्या पर्समध्ये कसं आलं. माया सांग, काय प्लॅन करतेस तू? अथर्व, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हे मी नाही. अरे माझा काही संबंध सुद्धा नाही या गोष्टींशी. अगं संबंध नाहीये, मग या सगळ्या गोष्टी पर्स मध्ये का घेऊन फिरतीयस तू? माया, उत्तर देशील का? काय विचारतोय आम्ही? हा अथर्व, आत्ता नको. आई, त्या दिवशी अच्छा, माया, तुझ्या खोलीत जाते. अहो मॅडम, पण मी खरं. मी काय सांगते ते ऐकलं नाहीस का? खोलीत जा. माया, बाकी कोणी काहीही म्हणू देत, तू माझ्या तावडीतून सुटणार नाहीयेस. अथर्व, हे काय घडतं या घरात? मायाला एवढा जीव लावला या घराने आणि तरी काही झालंय का? नाही, काहीच नाही. या तुम्ही या, बसा ना. खूप वेळ झाला तुम्ही उभ्याच आहात. या. नाही असू दे रे बाबा, मला आता निघायला हवं. निघते मी. मी येऊ का सोडायला मग? नको, मीराची सासू सोडेल मला. काय ग? मी हो, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. येतेस ना? या म्हातारीच्या मनात नक्की काय सुरू आहे? बाहेर नेऊन काय बोलणार आहे ही? आई, जातीस ना आजीला सोडायला? हो.
काय सगळं अजब घडतंय या घरात? हे घर आहे की मांत्रिकाची गुहा तेच कळत नाहीये. सगळेच अघोरी वागतायत. अनन्या, हा? हे अघोरी असो किंवा नसो, तू मीराला अजून काही दिवस सावलीच्याच घरी राहायला सांग. मला नकोय की मीरा इथे यावी आणि तिच्या जीवावर काही बेतावं. सांगते. हे सगळं सुरू असताना मला फक्त वेदावर फोकस करायचं. काय काय बोलायचं होतं तुम्हाला? आणि आणि गेट त्या दिशेला आहे. या दिशेला कुठे चाललाय? तिकडे रस्ता नाहीये पुढे. आपण दोघी पावसात उभ्या आहोत की नाही? मग मी नाही भिजले असं कशाला म्हणतेस? कोड्यात बोललेलं मला कळत नाही. मला आत बाहेर जाण्या येण्यासाठी कुठल्याही मार्गाची गरज नाही. ते मार्ग आडमार्ग सगळं तुझ्यासाठी. मार्गाची गरज माणसांना असते. कोण आहेस तू? देवी महागौरी? मी महागौरी आहे का महागौरीचा अंश? महागौरीची छाया की महागौरीचा वंश? हे सगळं तुला सांगायची गरज नाही. हळूहळू तुला ते आपोआप कळेल. तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं अटळ आहे. तू कितीही प्रयत्न केलेस तरी नियती बदलू शकत नाहीस. सरते शेवटी तुझा अंत होणारच. ए थेरडे, तू कोणी असलीस ना तरी तुझा सामना करण्याची शक्ती आहे माझ्याकडे. तू मला अजून पुरतं ओळखलेलं नाहीयेस. ज्या ठाई साऱ्या ब्रह्मांडाचं रहस्य सामावलंय तिथे तुला ओळखणं काय कठीण ग? तुला मी चांगलं ओळखते म्हणून आज तू जिवंत आहेस.